महत्त्वाची बातमी, प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडेल। दुपारच्या सत्रात जामीन अर्जावर युक्तिवाद होणार आहे। प्रशांत कोरटकरचा जेलमधील मुक्काम आता वाढणार की त्याला जामीन मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पुरुषांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये ही सगळी सुनावणी आहे ती पार पडणार आहे। आपल्याला माहिती आहे महापुरुषांचा अवमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये 28 मार्चला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। त्यानंतर गेल्या 9 ते 10 दिवसापासून याच कळंबा मध्यवर्ती कारागृहातल्या अंडा सेलमध्ये प्रशांत कोरटकरची रवानगी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्याच्याच जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। याआधी देखील कनिष्ठ न्यायालयामध्ये त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आज अपील केलेल्या सत्र न्यायालयामध्ये हा सगळा जामीन अर्जाबाबत सुनावणी होणार आहे। दोन्ही बाजूने आज युक्तिवाद होईल। सरकारी पक्षाकडून विवेक शुक्ल तर इंद्रजित सावंत यांच्याकडून असीम सरोदे हे युक्तिवाद करणार आहेत, तर प्रशांत कोरटकरच्या वतीनं सौरभ घाग आपला युक्तिवाद आहे तो करणार आहेत। सरकारी पक्षाचं म्हणणं आहे प्रशांत कोरटकर जर बाहेर पडला, त्याला जर जामीन मिळाला तर या सगळ्या तपास कामामध्ये तो बाधा आणू शकतो, त्यामुळे त्याला जामीन मिळू नये अशा पद्धतीचा युक्तिवाद आहे तो सरकारी पक्षाकडून केला जाण्याची